नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलवर। काय विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? अभ्यासाला सुरुवात केली ना? ओके, ठीक आहे, चला सुरुवात करूया आपण आपल्या फिजिक्सच्या फर्स्ट चॅप्टरला, 11th फिजिक्सच्या फर्स्ट चॅप्टरला युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे। एक जनरल आयडिया, युनिट्स अँड मेजरमेंट, युनिट्स काय असतात, मेजरमेंट काय करायचंय, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, ही जनरल आयडिया आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये, पहिल्या व्हिडिओमध्ये घेतली। व्हिडिओ बघितला नसेल तर पहिला व्हिडिओ तुम्हाला लिंक दिली जाईल, त्या पहिल्या व्हिडिओला आधी व्हिजिट करा, तो व्हिडिओ बघा, पूर्ण करा आणि मग इथे या। चला सुरुवात करूया। ओके, आपण शिकतोय युनिट्स अँड मेजरमेंट। युनिट्स मध्ये आपल्याला युनिट्स कशाचे शिकायचे, मेजरमेंट कसं करायचं, तर आपल्या आजूबाजूला सराउंडिंग घडणाऱ्या गोष्टींचं। तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, फिजिकल वर्ल्ड मधल्या गोष्टी, फिजिकल वर्ल्ड मधल्या वस्तू किंवा त्यांचं प्रमाण, म्हणून आपण शिकतोय फिजिकल क्वांटिटीज। काय बघतोय? फिजिकल क्वांटिटीज। फिजिकल क्वांटिटीजचं मेजरमेंट आपण बघतोय, त्या मेजरमेंट साठी लागणारे युनिट्स आपण बघतोय। आता फिजिकल क्वांटिटीज मध्ये, फिजिकल क्वांटिटीजचे दोन टाइप्स आहेत। फिजिकल क्वांटिटीज मध्ये त्यांना आपण डिवाइड करतो दोन टाइप्स मध्ये। फर्स्ट टाइप येतो आपला फंडामेंटल क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी, आणि दुसरी आहे आपली डिराइव्ड क्वांटिटी। ओके, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी। आता फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे की जी क्वांटिटी कुठल्याच क्वांटिटीवर डिपेंड नाही, ती फंडामेंटल म्हणजे तिची स्वतंत्र आहे, ती तिची स्वतंत्र आहे, तिची स्वतःची एक आयडेंटिटी आहे, तिचं स्वतःचं एक अस्तित्व आहे। तिला तिचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किंवा तिच्या अस्तित्वासाठी, तिच्या आयडेंटिटीसाठी इतर कोणाचीही गरज नाही, तिला म्हणतात फंडामेंटल क्वांटिटी। आणि डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय, तर जी क्वांटिटी डिपेंड असते अदर फंडामेंटल क्वांटिटीजवर, अदर फंडामेंटल क्वांटिटीच्या मदतीने ती स्वतःला घडवते, बनवते आणि वापरात आणते, ती आहे डिराइव्ड क्वांटिटी। ओके, जनरल एक्सप्लेनेशन, जनरल साधा सरळ अर्थ। फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? जिचं स्वतःचं अस्तित्व आहे, स्वतःची आयडेंटिटी आहे। मग आता फंडामेंटल क्वांटिटीज मध्ये कुठल्या क्वांटिटीज येतात? फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय आपण बघितलं, द क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड्स अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी, जी कुठल्याही अदर फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड राहत नाही, जिची स्वतःची आयडेंटिटी आहे, ती आहे फंडामेंटल क्वांटिटी। आता फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या येतात? तर फंडामेंटल क्वांटिटी येतात लेंथ, फंडामेंटल फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी लेंथ, मास, त्यानंतर आहे टाइम, नंतर टेम्परेचर, त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी, ल्युमिनस इंटेन्सिटी, त्याच्यानंतर ते अमाउंट ऑफ सबस्टन्स, आणि लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाउंट ऑफ सबस्टन्स आणि अजून एक फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी जी आहे 7 नंबरची फिजिकल क्वांटिटी म्हणजे इलेक्ट्रिक करंट। इलेक्ट्रिक करंट। ओके, ह्या आहेत आपल्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज, की ज्या क्वांटिटीज ज्यांची स्वतःची आयडेंटिटी आहे, ज्यांना डिफाइन करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या अदर क्वांटिटीची गरज पडत नाही। These are the 7 fundamental quantities. Most important thing in physics, तुम्हाला आयुष्यभर फिजिक्स शिकताना लागणारी गोष्ट फंडामेंटल क्वांटिटीज। कुठेही तुम्हाला यूज होणार आहे, तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करताय, तुम्ही एखादी कॉन्सेप्ट शिकताय, कुठेही 11वीत शिकताय किंवा 12वीत शिकताय, तुम्हाला सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी, त्याचा नंबर 7 फंडामेंटल क्वांटिटी, जशा फंडामेंटल क्वांटिटी
आहेत 7 नंबर, हा सुद्धा तुम्हाला तेवढाच लक्षात ठेवायचा आहे. 7 फंडामेंटल क्वांटिटीज लक्षातच ठेवायचं. कुठल्या कुठल्या? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाउंट ऑफ सबस्टन्स. या आहेत फंडामेंटल क्वांटिटी. या कशावरही डिपेंड नाही. एखाद्या वस्तूची आपण लेंथ मेजर करायची असेल का दुसऱ्या कशाची गरज पडते का? नाही. लेंथ मास असेल, त्याचं वेट असेल ते मेजर करायचंय. ओके. कुठल्या अदर क्वांटिटीची गरज आहे का? नाही. आता ह्या फंडामेंटल क्वांटिटीज मेजर करण्यासाठी आपल्याला जे युनिट्स लागणार आहे, या फंडामेंटल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी जे युनिट्स लागणार आहे त्यांना म्हणायचं फंडामेंटल युनिट्स. ओके. त्यांना काय म्हणायचं? फंडामेंटल युनिट्स. फंडामेंटल क्वांटिटीज त्यांना लागणारे फंडामेंटल युनिट्स. लेंथ मेजर करण्यासाठी जे युनिट वापरलं जातं ते म्हणजे मीटर. लेंथ आपण मेजर करतो मीटर मध्ये. मास साठी युनिट वापरलं जातं किलोग्राम, केजी किंवा ग्राम. टाइम साठी युनिट वापरलं जातं सेकंड. टेम्परेचर साठी वापरलं जातं काय वापरतात? टेम्परेचर साठी सांगता येईल? टेम्परेचर साठी वापरलं जातं डिग्री सेल्सियस और केल्विन. इन जनरल डिग्री सेल्सियस आपण वापरत नाही, आपण फक्त वापरतो केल्विन. ओके. ल्युमिनस इंटेन्सिटी साठी वापरतात कॅन्डेला. कॅन्डेला हे ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट आहे. अमाउंट ऑफ सबस्टन्स साठी वापरतात मोल आणि इलेक्ट्रिक करंट साठी वापरतात एम्पियर. हे झाले तुमचे 7 फंडामेंटल युनिट्स. 7 फंडामेंटल क्वांटिटीज, 7 फंडामेंटल युनिट्स. आता या 7 फंडामेंटल क्वांटिटीज तुम्हाला लक्षातच ठेवायच्या आहे. मग कशा लक्षात ठेवायच्या? शॉर्टकट ट्रिकने लक्षात ठेवा. याचे जे काही इनिशियल लेटर्स आहे त्या इनिशियल लेटर वरून तुम्ही स्वतःच काहीतरी शॉर्टकट ट्रिक तयार करून घ्या आणि त्या शॉर्टकट वरून तुम्ही एखादा सेंटेन्स तयार करा, एखादं काहीतरी असं काहीतरी गोष्ट तयार करा की ज्याने तुम्हाला या सगळ्या गोष्टींची हिंट मिळेल. कोणीतरी सांगेल ते ऐकून तयार करण्यापेक्षा स्वतः जितकं तयार कराल ते स्वतः तुमच्या जास्त लक्षात येईल. तरी मी तुम्हाला एकदा एक हिंट देऊन ठेवते. बरोबर आहे? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाउंट ऑफ सबस्टन्स, इलेक्ट्रिक करंट. एक मी घेते. लेट मी टेक एक्स्ट्रा लेक्चर टुमारो. बघा. लेट मी टेक एक्स्ट्रा लेक्चर टुमारो. लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, टेम्परेचर. काय राहिलं? अमाउंट ऑफ सबस्टन्स. लेट मी टेक अन एक्स्ट्रा लेक्चर टुमारो. अमाउंट ऑफ सबस्टन्स. ओके. लेट मी टेक अन एक्स्ट्रा लेक्चर टुमारो हे सेंटेन्स लक्षात ठेवा. लेट, लेंथ, मास, टाइम, amount of substance, electric current, luminous intensity and temperature. ओके. सिक्वेन्स कसा आहे तुम्ही या सिस्टमचा लिहू शकतात. हाच सिक्वेन्स असला पाहिजे असं नाही. तुमच्या लक्षात ठेवण्याच्या हिशोबाने तुम्ही सिक्वेन्स चेंज करू शकतात. 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्याचे फंडामेंटल युनिट सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता नेक्स्ट आपल्याला जे बघायचंय नेक्स्ट आहे आपले डिराइव्ड क्वांटिटीज. नेक्स्ट आहे डिराइव्ड क्वांटिटीज. आता डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय? डिराइव्ह शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. डिराइव्ह म्हणजे कशापासून तरी मिळवणे, कोणापासून तरी मिळवणे. मग द क्वांटिटी which depends upon fundamental quantity is called as derived quantity. म्हणजे ज्या क्वांटिटीज अदर 7 फंडामेंटल क्वांटिटीज पासून तयार होतात त्या क्वांटिटीजला काय म्हणायचंय? डिराइव्ड क्वांटिटीज. काय म्हणायचं? डिराइव्ड क्वांटिटी. आता 7 फंडामेंटल युनिट्स पासून कशा तयार होणार क्वांटिटीज? लेंथ, मास, टाइम यांचा यूज करून आपल्याला क्वांटिटी तयार करायची आहे. फोर्स. आपल्याला क्वांटिटी तयार करायची आहे. एरिया. आपल्याला क्वांटिटी तयार करायची आहे. व्हॉल्यूम. बरोबर आहे की नाही? फोर्स, मास इंटू एक्सेलरेशन. मास साठी लागणारे मास
इंटू ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन साठी परत 2 फंडामेंटल क्वांटिटी लागणार आहे, कुठल्या? लेंथ, टाइम. ओके, म्हणजे या फंडामेंटल क्वांटिटीज यूज करून आपण एक क्वांटिटी डिराईव्ह केली, ती म्हणजे डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ह केली म्हणजे तयार केली, बनवली. एरिया, लेंथ इंटू ब्रीथ, काय वापरावी लागली? फंडामेंटल क्वांटिटी, कुठली? लेंथ. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी वापरून ही क्वांटिटी डिराइव्ह झाली. हिला स्वतःचं आयडेंटिटी अस्तित्व आहे का? किंवा ही कोणावर डिपेंडच नाही असं आहे का? नाही. जेव्हा लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीचा आपण वापर करतो तेव्हा मला एरिया डिफाइन करता येतो, किंवा मास या फंडामेंटल क्वांटिटीचा वापर करतो तेव्हा मला फोर्स डिफाइन करता येतो. या फंडामेंटल क्वांटिटीचा वापर करून ज्या क्वांटिटी तयार होतात त्यांना म्हणतात डिराइव्ड क्वांटिटी. लक्षात आलं? मग आता डिराइव्ड क्वांटिटीचे जे युनिट्स असतील ते युनिट सुद्धा कसे असतील? डिराइव्ड युनिट्स असतील. बरोबर आहे? फंडामेंटल क्वांटिटीला डिफाइन करणारे युनिट्स फंडामेंटल युनिट्स, डिराइव्ड क्वांटिटीला डिफाइन करणारे युनिट्स डिराइव्ड युनिट्स. ओके, मग आता फोर्स युनिट आपण काय लिहितो? फोर्स युनिट न्यूटन, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, एरियाचं युनिट काय लिहितो आपण? मीटर स्क्वेअर. लेंथ इंटू ब्रीथ, व्हॉल्यूमचं युनिट काय लिहितो आपण? मीटर क्यूब. लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. बरोबर आहे ना? म्हणजे ह्या 7 क्वांटिटीजला यूज करून आपण ह्या क्वांटिटीज बनवल्या. 7 फंडामेंटल क्वांटिटीजचे 7 फंडामेंटल युनिट्स, ह्या युनिट्सला वापरून आपण हे युनिट्स डिराइव्ह केले, म्हणून यांना सुद्धा काय म्हणायचं? डिराइव्ड युनिट्स. कळलं? फिजिकल क्वांटिटीजचे 2 टाइप्स, फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी. फंडामेंटल म्हणजे ज्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे, जे कोणावरही डिपेंड नाही. लेंथ कोणावर डिपेंड आहे का? नाही. लेंथ तिची स्वतः आहे. लेंथला वापरून आपण दुसरी एखादी क्वांटिटी बनवू शकतो किंवा त्या दुसऱ्या एखाद्या क्वांटिटीला डिफाइन करू शकतो, म्हणून लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी झाली. पण एरिया ही डिराइव्ड क्वांटिटी झाली का? कारण लेंथ ह्या फंडामेंटल क्वांटिटीचा वापर करून आपण ह्या एरियाला काय केलं? डिफाइन केलं, यूज केलं, म्हणून एरिया इज डिराइव्ड क्वांटिटी, लेंथ इज फंडामेंटल क्वांटिटी. The quantity which does not depend upon any other physical quantity is known as fundamental quantity, and the quantity which depends upon other physical quantity is known as derived quantity. Okay? Definitions, examples, units हे सगळं तुम्हाला नोट्स मध्ये मिळून जाईल. स्वतःच्या नोट्स बनवायला सुरुवात करा. आम्हीही तुम्हाला रिटर्न फॉर्मॅट मध्ये नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळेल, त्या लिंकवर तुम्हाला PDF फॉर्मॅट मध्ये रेडी नोट्स मिळणार आहेत. प्रत्येक चॅप्टरच्या पूर्ण सिलेबसच्या नोट्स, जेवढे टॉपिक मी व्हिडिओमध्ये कव्हर करते त्या सगळ्या टॉपिकच्या नोट्स तुम्हाला खाली दिलेल्या लिंक मध्ये मिळून जाणार आहे. सो डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासाठी कामाची वस्तू आहे, नोट्स आहे. ओके, सो फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी, फंडामेंटल युनिट्स, डिराइव्ड युनिट्स. कळली ही गोष्ट? ही कॉन्सेप्ट कळली? अवघड काहीच नाही. एका कॉन्सेप्टवर जास्त वेळ अडकायचं नाही, पटकन समजून घ्यायचं, पटकन पुढे जायचं. ओके, नेक्स्ट एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मला तुम्हाला सांगायची आहे, जी तुम्हाला इथून पुढे लागणार आहे, इथून मागे तुम्हाला लागली, पण जी आता फिजिक्स मध्ये तुम्हाला खूप जास्त वापरायची आहे किंवा खूप जास्त लागणार आहे. युनिट शिकले आता तुम्ही, तर तुम्हाला युनिट कन्वर्जन सुद्धा लागणार आहे. युनिट कन्वर्जन काय? तर 1 मीटर म्हणजे किती किलोमीटर, किंवा 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, किंवा 1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर. हे जे युनिट कन्वर्जन्स आहेत हे तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये वापरायचे. न्यूमेरिकल्स, फिजिक्स म्हटलं की न्यूमेरिकल्स हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. सगळ्यात महत्वाचा यासाठी की तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला न्यूमेरिकल्स 100% 25% कॉन्टेक्स्टने विचारले जातात. न्यूमेरिकल्स, सगळ्यांना न्यूमेरिकल्सची खूप जास्त भीती वाटते का? कारण ते हार्ड आहेत असं वाटतं, पण ते हार्ड अजिबात नसतात. तुमच्या न्यूमेरिकलची भीती घालवायची जबाबदारी माझी. इथून प्रत्येक टॉपिक माझ्या सोबत राहा, माझ्या सोबत कव्हर करत राहा, तुम्हाला कसलीच भीती राहणार नाही. आपल्याला आता बघायचं युनिट कन्वर्जन्स. युनिट कन्वर्जन्स, ओके. आता युनिट कन्वर्जन्स म्हणजे काय?
सपोज एखादी गोष्ट आहे, मला मीटर टू किलोमीटर, किलोमीटर टू सेंटीमीटर अशा फ्लोने पुढे जायचंय, बरोबर आहे. किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर. ओके. किलोमीटर म्हणजे 1000, यालाच मी लिहिणार 10⁻3, 10⁻3, बरोबर आहे. मीटर, मीटर 1 किलोमीटर म्हणजे किती? 1000 किलोमीटर, बरोबर का? उलट झालं ना काहीतरी, लक्ष द्या. 1 मीटर म्हणजे 1000 किलोमीटर. लक्षात राहील का? युनिट कन्वर्जन एक एक चेक करत चला. चला मी सांगते, मी शिकवते तुम्हाला युनिट कन्वर्जन्स. ओके. किलोमीटर टू मीटर काय करायचंय तुम्हाला? किलोमीटर, सेंटीमीटर, मीटर असं जा. ओके. किलोमीटर, सेंटीमीटर, मीटर. आता किलोमीटर म्हणजे 1000, 10⁻3, सेंटीमीटर म्हणजे 100, 10⁻2, मीटर, मीटर म्हणजे काय? 10, 10⁻1. ओके. मिलीमीटर म्हणजे काय? 1000, 100 आणि मीटर. ओके. किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर. कन्वर्जन कसं करायचंय लक्षात घ्या. आपल्याला काय बघायचंय? युनिट कन्वर्जन्स. युनिट म्हणजे काय? किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर जे काही आहे ते युनिट कन्वर्जन्स. बघा, किलोमीटर टू आपल्याला सपोज जायचंय मीटर, मीटर टू जायचंय सेंटीमीटर, सेंटीमीटर टू जायचंय मिलीमीटर. लक्षात घ्या, किलोमीटरचं कन्वर्जन जर मीटर मध्ये करायचं असेल तर आपण काय करतो? मल्टिप्लाय बाय 1000 म्हणजेच मल्टिप्लाय बाय 10⁻3. ओके. मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 100, 100 म्हणजेच 10⁻2. सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये कन्वर्जन करायचं असेल, सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर इंटू 10 करायचं म्हणजे 10⁻1. बघा, किलोमीटर हे काय? मोठं युनिट आहे. मोठ्या युनिट कडून तुम्ही कुठे जाताय? छोट्या युनिट कडे, बरोबर आहे का? किलोमीटरचं 1 किलोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्जन करायचंय. 1 ला कितीने मल्टिप्लाय करणार? 1000 ला. 1000 नाही म्हणजे किती? 1000 मीटर, बरोबर आहे का? मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटर मध्ये करायचंय. 1 मीटर इज इक्वल्स टू कितीने मल्टिप्लाय करायचंय? 100 म्हणजे 100 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं कुठे जायचंय? मिलीमीटर. 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू किती? 10 म्हणजे 10 मिलीमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 मीटर म्हणजे सेंटीमीटर मध्ये सांगायचं असेल तर 100 सेंटीमीटर. त्याच्यानंतर 1 सेंटीमीटर जर मिलीमीटर मध्ये सांगायचं असेल तर इंटू 10. बघा, युनिट कन्वर्जन फॉरवर्ड फ्लोने जात आहे. मोठ्या युनिटचं कन्वर्जन कशामध्ये करताय? छोट्या युनिट्स मध्ये, बरोबर आहे. मोठ्याकडून छोट्याकडे फ्लो कसं जात आहे? मोठ्याकडून छोट्याकडे. काय करायचंय? मल्टिप्लाय करत जायचंय. कशाने? किलोमीटरचं मीटर करायचं असेल 1000, मीटरचं सेंटीमीटर करायचं असेल तर इंटू 100, सेंटीमीटरचं मिलीमीटर करायचं असेल तर इंटू 10. एक्झाम्पल ने बघा. बर, 1 किलोमीटर जर असेल किंवा 5 किलोमीटर असेल, 5 किलोमीटरचं मला काय सांगायचंय? मीटर मध्ये किती येईल, बरोबर आहे. किलोमीटरला काय करायचंय आपल्याला? कितीने मल्टिप्लाय करायचंय? 1000 ने. म्हणजे 5 किलोमीटर 5 इंटू 1000, 5 इंटू 1000 मीटर म्हणजे 5 किलोमीटर इज इक्वल्स टू काय? 5000 मीटर. लक्षात आलं ना?
किलोमीटरचं कन्व्हर्जन मीटर मध्ये, तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये हे कन्व्हर्जन्स लागणार आहेत. आता जर मला रिव्हर्स मध्ये यायचंय, माझे कन्व्हर्जन्स काय करायचे, रिव्हर्स करायचे. रिव्हर्स म्हणजे काय, मिलीमीटरचं कन्व्हर्जन मला सेंटीमीटर मध्ये करायचंय, किंवा सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मला मीटर मध्ये करायचंय, किंवा मीटरचं कन्व्हर्जन मला किलोमीटर मध्ये करायचंय. बरोबर ना. मोठ्या युनिटचं कन्व्हर्जन करत करत छोट्या युनिट पर्यंत पोहोचलो. आता छोट्या युनिटचं कन्व्हर्जन करत करत मोठ्या युनिट पर्यंत पोहोचवायचंय. पुढे जाताना काय केलं, मल्टिप्लिकेशन. आता रिव्हर्स येताना करायची डिव्हिजन. काय करायचं, रिव्हर्स येत आहे, डिवाइड बाय 10. मिलीमीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटर मध्ये करायचंय, डिवाइड बाय 10. सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मीटर मध्ये करायचंय, डिवाइड बाय 100. मीटरचं कन्व्हर्जन किलोमीटर मध्ये करायचंय, डिवाइड बाय 1000. बघा, मोठ्या युनिट कडून छोट्या युनिट कडे जात आहे, मल्टिप्लाय करत जा. छोट्या युनिट कडून मोठ्या युनिट कडे येत आहे, डिवाइड करत या. म्हणजे मिलीमीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर डिवाइड बाय 10, म्हणजे मल्टिप्लाय करताना इंटू 10⁻⁻1. सेंटीमीटर कडून मीटर कडे येत आहे, सेंटीमीटर कडून मीटर कडे येत आहे, म्हणजे डिवाइड बाय 10⁻², डिवाइड बाय -2, बरोबर, इंटू 10⁻². ओके. आता 100 टू किलोमीटर, मीटर टू किलोमीटर, काय करायचंय, डिवाइड बाय 1000. डिवाइड बाय 1000 म्हणजे 10⁻³ ओके. डिवाइड बाय 10⁻³ डिवाइड बाय की मल्टिप्लाय, मल्टिप्लाय बाय 10⁻³ सो कन्व्हर्जन्स लक्षात आले. मोठ्या युनिट कडून छोट्या युनिट कडे जाताना काय करणार, मल्टिप्लाय करत जाणार. छोट्या युनिट कडून मोठ्या युनिट कडे येताना डिवाइड करत येणार. लक्षात राहील. ओके. बाय एक्झाम्पल ने शिकूया. बरोबर आहे. 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मला करायचंय मीटर मध्ये. काय सांगितलं मी, सेंटीमीटर टू मीटर मध्ये यायला काय करायचं, डिवाइड बाय 100. 2 डिवाइड बाय 100. 100 म्हणजे काय, 10⁻². डिवाइडला मला मल्टिप्लाय करायचंय, तर मी याला असं लिहू शकते का, 2 × 10⁻², कारण डिनॉमिनेटरची गोष्ट न्यूमरेटरला येताना पॉवर काय होते, मायनस. मग 2 × 10⁻² म्हणजे 2 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 2 × 10⁻² मीटर. आलं कन्व्हर्जन लक्षात. त्याच्यानंतर 5 मीटरचं कन्व्हर्जन मला कशात करायचंय, किलोमीटर मध्ये करायचंय. मीटरचं किलोमीटर मध्ये करताना काय करायचंय, डिवाइड बाय 1000. म्हणजे तुम्हाला 5 ला कशाने डिवाइड करावं लागेल, 1000 ने डिवाइड करावं लागेल. ओके. सो 1000 ने डिवाइड करावं लागेल म्हणजे 5 डिवाइड बाय 10⁻³ बरोबर. डिवाइड ऐवजी मला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचे, म्हणजे 5 × 10⁻³ ओके. म्हणजे 5 मीटर इज इक्वल्स टू 5 × 10⁻³ किलोमीटर. जमतंय कन्व्हर्जन. पुढे जाताना किलोमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्जन करताना इंटू 1000 आणि मीटरचं किलोमीटर मध्ये कन्व्हर्जन करताना डिवाइड बाय 1000. लक्षात राहील. युनिट कन्व्हर्जन्स लक्षात ठेवा. मोठ्या युनिट कडून छोट्या युनिट कडे जाताना मल्टिप्लाय करत चला एक एक टर्म. 1000 100 10 आणि छोट्या युनिट कडून मोठ्या युनिट कडे जाताना डिवाइड बाय 10 100 1000. पण युनिट्स लक्षात ठेवा, किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर. किलोमीटर कडून मिलीमीटर कडे येताना मल्टिप्लाय, मिलीमीटर कडून किलोमीटर कडे जाताना डिवाइड. लक्षात राहील. ओके. सो हे युनिट कन्व्हर्जन तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आता आपण काय काय बघितलं, फंडामेंटल क्वांटिटीज अँड डिराइव्ड क्वांटिटीज, फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स, आणि त्याचे आपण काय बघितले, युनिट कन्व्हर्जन्स तुम्हाला रेग्युलर डेली लाईफ मध्ये तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना किंवा डेली लाईफ मध्ये तुमचे काही कॅल्क्युलेशन्स करताना तुम्हाला गरजेचे असतात. सो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे रेग्युलर व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील, तुमचा अभ्यास रेग्युलर होत राहील. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून.